काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हा याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करते. एखादा कलाकार जेव्हा आपली कला मनसोक्त आपल्यासमोर सादर करतो त्यावेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो की एखादा चित्रकार उत्तम चित्र काढतो तो आपल्या बायकोसाठी चित्र काढत असेल का? एखादा गायक उत्तम गातो तो आपल्या बायकोसाठी गाणं म्हणत असेल का? एखादा कवी उत्तम कवी म्हणून कविता सादर करत असेल, भरपूर दाद घेत असेल, पण आपल्या बायकोवर कविता करत असेल का? मग कुणीतरी म्हटलं असं काही नसतं. आता प्रश्न थोडा अडचणीत टाकण्यासारखा आहे, पण या तिघांनी त्यांची दिलेली उत्तरं किती सुंदर आहेत बघा. चित्रकार म्हणाला, मी बायकोचं चित्र कधीच काढत नाही, पण ते चित्र उत्तम बनवणारी त्या पाठीमागची प्रेरणा म्हणजे माझी बायको आहे. गायक म्हणाला, मी तिच्यासाठी कधी गायलो आहे असं मला आठवत नाही, पण त्या गाण्यामागची साधना म्हणजे माझी प्रेयसी आहे. तर कवी म्हणाला, मी कधी तिच्यावर कविता केली नाही, पण माझे शब्द शोभिवंत करणारी ती त्या पाठीमागची शोभना आहे. अशाच कविमित्राची या प्रेमाची सुंदर गोष्ट, ज्या गोष्टीला आता 47 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आमचे हे आणि आमची ही या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर आणि त्यांची ही आहे शोभना अशोक नायगावकर. त्यांना आपण बोलूया. किती चेंगटपणा की केव्हापासून सांगतोय मी. कधीपासून तयार आहे. तुम्हीच चेंगटपणाने वागताय. काय तुम्हाला सांगून काय उपयोग नाही, काय नाही. काका काय हे, मी इतकं सुंदर वर्णन केलं, पण हे नेहमीच आहे हे. ओ शोभनाताई रुसल्या. हां, रकुमाई आमची रुसलेली आहे, पण या 47 वर्षांच्या प्रेमातील भांडणांची गोष्ट आज आम्हाला ऐकायची आहे. काका आणि काकी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि या सुंदर प्रेमाच्या गोष्टीची गंमत ऐकूया. या शोभनाताई, खूप खूप तुमचं स्वागत. नमस्कार. काका आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. इथे तर किती वेळा आलेले आहेत. म्हणजे काका जेव्हा आले तेव्हा मेकअप रूम अगदी अशी हसायला लागली, कारण सगळेच ओळखीचे आहेत. पण तुम्ही मात्र आज पहिल्यांदा आलेला आहात आणि आज काकांविरुद्ध अशी मोहीम आपण उघडूया. पण त्याआधी इतक्या तुम्ही सुंदर दिसताय आणि तुमची नुकतीच लंडन येथे 75 साजरी केली, जी आम्ही मिस केलेली आहे. 75 निमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. काका खरंच असे म्हणतात का हो? सतत किटकिट किटकिट करतात का हो काका? करतात बरेचदा. हां, आपण दुर्लक्ष करायचं. कारण काय होतं, आपलं काम आपल्याला चालू ठेवायला पाहिजे. ते भले काही बोलत. पुरुषांना ती सवय असते माझ्या मते. वा 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 वा. त्या सवयीतूनच इतक्या सुंदर कविता काकांना आमच्या स्फुरलेल्या आहेत. काका, 47 वर्षांपूर्वीच्या काळामध्ये मी तुम्हाला नेते. थोडंसं आपण मागे जाऊया. कुठल्या महाराजांनी सांगितलं म्हणे की हाच तो नवरा, हिचं सगळं छान होणार आहे आमच्या ताईचं. ताई म्हणजे आमच्या स्वातंत्र्य सैनिकाची कन्या आणि संपूर्ण बुद्धिवान अशा घरामध्ये तुमचा जन्म झाला. काकी थोडंसं सांगा ना, तुमचं बालपण आणि बाकी सगळं एकदम राजसी, जरासुद्धा कुठे कष्ट न करणारे आमच्या काकू. माझं बालपण मुंबईत चेंबूर या ठिकाणी झालं आणि ते सुद्धा गावठाण. म्हणजे अगदी छोटंसं गाव होतं त्या काळात. आणि जेव्हा आमचं घर होतं तेव्हा आजूबाजूला सगळी झाडी जंगल असं सगळं होतं. त्या काळात आमची फॅमिली खूप मोठी आहे. सगळे मिळून आमच्या घरात 20 ते 25 माणसं होती. पण माझे वडील स्वातंत्र्य सैनिक श्रीयुत केशवराव अनंत करंबेळकर, आणि त्यांनी देशासाठी स्वतः तुरुंगातही गेले आणि काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते. त्या काळात बरेच सगळे मिनिस्टर आमच्या घरी येत होते. बाळासाहेब भारदे, पी के सावंत, असे अनेक दिग्गज
आणि यशवंतराव चव्हाण त्यांची तर आमची घरचेच संबंध होते. म्हणजे मी जेव्हा लहानपणी शाळेतून दिल्लीला गेले ट्रिपला, तेव्हा त्यांच्या घरी आम्ही सर्व स्टुडंट भेटायला गेलो, विद्यार्थी. तेव्हा स्वतः श्रीयुत यशवंतरावांनी बायकोला हाक मारून झाले, अगं वेणू बघितलंस का आपल्या घरी कोण आलंय, केशवरावांची कन्या आली आहे. म्हणजे इतके जवळचे सुंदर वातावरणात तुमचं आमचा जन्म झाला. आणि घरात भरपूर नोकर चाकर, त्यामुळे कसली ददात नाही. आणि लहानपणापासून सगळ्यालाच कामाला सगळे होते, त्यामुळे मला कामाची सवय नव्हती. पण शिक्षण आणि खेळणं याशिवाय काही नाही. मग अहोंचं स्थळ कसं काय आलं? कुठून कुठे प्रवास आहे हा? यांचं स्थळ म्हणजे यांचाच एक मावस भाऊ होता, ते आमच्या घरी सतत यायचे. मग ते माझे वडील बोलले, आता शोभाचं लग्न करायचं आहे, काय स्थळ असेल तर सांगा. ते बोलले, हां एक माझा मावस भाऊ आहे, तर आपण करूया. तुम्ही बघा पत्रिका, त्यांना बघायची असेल तर पाठवा. मग त्यांनी ॲड्रेस वगैरे दिला. माझा भाऊ यांच्या घरी गेला पत्रिका द्यायला. पण जेव्हा यांच्या घरी पत्रिका द्यायला गेला, तर वैशिष्ट्य म्हणजे असं की नोकरी करून घरी आले शुक्रवारी, की ते शुक्रवारी जे जायचे महाराजांकडे, ते सोमवारी डायरेक्ट ऑफिसमधून घरी यायचे. मग तर माझा भाऊ म्हणायचा, हा मुलगा घरीच नसतो. त्यामुळे यांना कसं काय हे करायचं कॉन्टॅक्ट. पण शेवटी ते एकदा कधीतरी भेटले माझ्या भावाला. इथेच मी विचारते, काका कुठे जायचं तुम्ही? मी ज्यांच्याकडे सतार शिकायला गेलो ते बाबूराव कुलकर्णी. अरे वा. आणि ते मल्हारराव कुलकर्णींचे थोरले बंधू. तर ते सतार आणि पुन्हा सगळी आध्यात्मिक योगविद्या वगैरे, तर हे त्यांचं मूळ स्वरूप होतं. सतार हे नावालाच. मग सतार बाजूलाच, सतारही मी वाजवत होतो 2-3 वर्ष. पण मला आयुष्यामध्ये की अशी जी म्हणजे सत्पुरुषांची भेट ना, असं काहीतरी. पण काका तुम्ही सतार वाजवता हे पहिल्यांदा रहस्य मला वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांना कळलं. सतार वाजवता तुम्ही. मग ती आहे अजून, म्हणजे येते तुम्हाला? आहे, सतार आहे बरं का. आणि आता हल्ली कवितेच्या याच्या सगळ्या कार्यक्रमामुळं तो जो त्याचा रियाज आहे तो मात्र मागे पडत गेला. त्यामुळे आता हे हात सतारीला कसा रोजचा रियाज पाहिजे. म्हणजे बोटाला असे खड्डे पडतात, ती एका बाजूला नखी असते आणि ते दुसऱ्या याला ते खड्डे असे पडतात, रक्त सुद्धा येतं काही वेळेला. पण ते आता त्या काळात खूप येतात. आता मात्र तसं राहिलं नाही. सत्पुरुषांचा सहवास लाभल्यामुळे काका आतून किती शांत आहे ते आजपर्यंत, त्या सहवासामुळे ती अनुभूती तुम्हाला मिळाली. मी सतारीच्या संदर्भात एक म्हणजे त्या काळात इतकी मराठीत तसं केशवसुतांची कविता आहे, रवते दिडदा दिडदा दिडदा, पण माझी सतारीवरती कविता आहे. ते म्हणजे आता आतला असहाय आलाप तारेवरती, तर तूच दिडदिडतोस मंद्र मध्यमातून चपळाईत, रक्त असते अनावर तार खेचताना आतली, एक काळीज राग एक दुःख ताल, पोकळीच्या आत असो अवकाशाच्या बाहेर असो, नाजूक नाजूक हिरवा शिरीष लक्ष तुऱ्यात हलतो न हलतो, अदारे नादारे तुझ्या माझ्या पडद्यासाठी, वर खाली 7 स्वर हिंडून ताईला 7 स्वरात, स्वातंत्र्याची मस्त सोय, आत वाजवा बाहेर वाजवा, दादीड दाडा दिडदीड दाडा, अदारे नादारे तुझ्या माझ्या पलाडचा तो 8वा स्वर कुठाय कुठाय, अवकाशाचा तुंबा कुठाय, खाली डोके वर पाय, आत काय आत काय. क्या बात आहे. वा 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 वा. आपल्या आयुष्यामध्ये एक 8वा स्वर येणार आहे हे तुम्हाला कधी कळलं? ताईंना बघितल्यानंतर ती तार छेडली गेली का आपोआप? नाही, असंही झालं. आणि आमच्या गुरुजींनी पण परवानगी दिली. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. पहिलं स्थळ कुठलं आलं तर म्हटलं हे, मग हे बघायचं म्हणून, म्हणजे असं आणि होकार द्यायचा याला. अयो, मग तुम्ही बघितलं नव्हतं ना? नाही, अजिबात नाही बघितलेलं. अरे. आणि त्यांच्याकडे पण गेलो नव्हतो. त्यांची म्हणजे त्यांच्या घराची, त्यांचे सगळं जे राहतात कसे किंवा वडील यांच्याविषयी कुठलीही मला काही माहिती नाही, काही नाही. ते फक्त बघायला आले आणि आम्ही होकार दिला. आणि नंतर जेव्हा साखरपुडा असतो त्याचा जो कार्यक्रम व्हायला, तेव्हा पहिल्यांदा यांच्या घरी गेलो आम्ही. तेव्हा म्हटलं हे सगळं मोठं प्रकरण दिसतंय म्हणून, असं एक भीती वाटली असं की आपल्याला. ताईंना बघितल्यानंतर काही ओळी सुचल्या की नाही मग? आता आठवत नाहीत त्या ओळी, पण साधारण असं
काही आवडली. कविता लिहून पाठवलेल्या होत्या तेव्हा मला मात्र. वाटतं सत्पुरुषांनी जेव्हा आशीर्वाद दिले जातात, महाराजांनी जेव्हा सांगितलं हीच ती, त्यावेळेला नियतीची काहीतरी इच्छा असणार की हे सगळं छान शोभिवंतच होणार आहे. शोभनाताई, तुम्ही जरा सुद्धा स्वयंपाक करत नव्हतात, कारण इतकी माणसं तुमच्याकडे होती आणि यांच्याकडे आपला होणारा पती सगळंच करणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे मला वाटतं राजयोगच होता तुमच्या नशिबामध्ये. असं म्हणायला पाहिजे. लग्न झालं तुम्ही आणि तिथे गेलात, तर त्या वातावरणाशी जुळवून घेताना कसं झालं 47 वर्षांपूर्वी? कारण आमचं घर खूप प्रशस्त आणि खूपच मोठं आहे. मुंबईच्यात आम्ही जेव्हा राहतो, म्हणजे आमच्या घराला एकूण जर तुम्ही मोजल्यात खोल्या तर 17 खोल्या आहेत. पण फॅमिली मोठी आमची आणि वडील तसे जरी माहेरचं म्हणताय? माहेरचं. हा, आणि मग त्यांच्याकडे 2 रूम हॉल किचन असं होतं. आणि मला ब्लॉकची सवय नव्हती. दारं बंद करणं हे आम्हाला माहितीच नाही. आमच्याकडे सगळी दारं उघडीच. पण ऍडजस्ट करावं लागतं. मग मी ऍडजस्ट केलं. पण मी शाळा माझी चेंबूरला होती, मी नोकरी करायचे. मग बोरिवलीवरून मला शाळेत चेंबूरला यायला तसा खूप त्रास व्हायचा. सकाळी 5ला वगैरे मी घर सोडायची. बापरे. आणि माझी शाळा 7ला असायची. त्यामुळे मग काय मला काहीच आमच्या घरच्यांना इतका प्रश्न पडला की आपण हिचं लग्न जमवलं पण हिला काहीच करता येत नाही. हिचं कसं काय होणार जेवण वगैरे, ही कसं शिकणार काय. पण ते सगळं व्यवस्थित झालं. कारण मला अजिबात पोळ्या भाकऱ्या काहीच येत नव्हतं. फक्त कुकर लावता येत होता. पण पोळ्या मला भाकऱ्या यांनी शिकवल्या. भाकरीला पाणी लावलं आणि मग हेच काही कळायचं नाही तेव्हा. कारण माझ्यावर कधी वेळच आली नव्हती. खरंय. मला वाटतं शोभनाताई, घराचे दरवाजे तुमच्या सताड होते पण त्यांच्या मनाचे दरवाजे अधिक विशाल होते. त्यामुळे काकांनी तुम्हाला अगदी अलगद सामावून घेतलं. काका, अशा पद्धतीचं काम न येणारी आणि एकदम राजेशाही वातावरणात वाढलेली मुलगी आपली बायको झाली, त्यामुळे म्हणजे ती सांगते ना की आमच्याकडे नोकर चाकर होते, तर त्यात एक आणखीन एक मी नोकर आहे की काय असं सुरुवातीला मला भीती वाटली. पण तसं काही नाही, हळूहळू शिकली ती. म्हणजे शाळेत सकाळी लवकर उठून जाताना भाजी करून जायची. पण काका, तुम्हाला कसं काय स्वयंपाक येत होता? म्हणजे तुम्हाला काय येत होता? काय, आम्ही 5 भाऊ. अच्छा. आम्हाला बहीण नाही. आणि आमची आई अत्यंत आमच्या आळीमध्ये एकदम सुगरण. आणि त्याच्यावरती मी तर अति चिकित्सक माणूस. खरं तर कुठल्याही बाईनं ज्या नवऱ्याला व्यवस्थित स्वयंपाकातलं माहीत असतं ना, अशा माणसाशी कधी लग्न करू नये. तिला खूप काहीतरी खूट काढणारच. हे बरोबर नाही जमलं, याच्यामध्ये थोडा पाक जरा हे झालाय, काहीतरी खूट काढणारच त्याच्यामध्ये. तर आईच्या सुद्धा चुका मी काढायचो. आई सुगरण एवढी, पण आणि तिच्या हाताखाली मसाले कुटणं, भाकरी. 5वीत असताना माझ्या भाकरीला पापुद्रा सुटायचा. हो. आणि मग ती मनमाडला चाळीतल्या बायकांना बोलवायची, अशोकच्या भाकरीला कसा पापुद्रा सुटलाय बघा म्हणून वगैरे. तर अशी मला आणि आवडही होती बरं का. प्रत्येक गोष्टीची याची बाजार हाट भाज्या वगैरे या सगळ्याची एक मुळाकडे जाण्याची जी एक हे असते ना, ती प्रत्येक गोष्टीच्या. मला आता तुम्ही केलेला चिवडा लंडन मध्ये सुद्धा अत्यंत लोकप्रिय, अनेक देशात चिवडा केलाय. होय का? म्हणजे या तुमच्या कतारमध्ये मी आणि रामदास फुटाणे होतो, तर त्यांना मी काजू बिजू सगळं असं घेऊन त्यांना हे सोलून द्या म्हणून काजूची टरफलं काढून द्या, हे करून द्या, ते करायला बसवलेलं. आणि मी स्वतः 2-3 किलोचा चिवडा केला. नंतर डेट्रॉईट मध्ये मी 2-3 किलोचा चिवडा केलेला आहे. आणि लंडनला आता गेली 20-25 वर्ष जातो, तर तिथेही जाताना मी चिवडा करतोच. गेल्यावर मुलगी दोघी असतात ना तिथे, नंतर बाबा तुम्ही आता बऱ्याच दिवसांनी आलात, चिवडा करूया. मग नंतर मध्ये दसरा किंवा कोजागिरी येते, तेव्हा एक दिवाळीत तर होतोच 2-3 किलोचा मोठं पातेलं एक घेऊन ठेवलंय त्यांनी. आणि मग निघताना आमची प्रज्ञा म्हणते, तुम्ही आता जाणार, तुम्हाला तिकडेही हवा असेल आणि इथे आम्हाला पण राहील, तर जाताना पण चिवडा करा. असं 2-3 वेळा चिवडा होतो मात्र. म्हणजे असं 3 देविया तुमच्या आयुष्यात आहेत ना. आणि तुम्ही एकटे पडलेले आहात असं मला दिसतंय. काकी, यांची ही कविता, यांचा हा मिस्किलपणा, यांच्यामध्ये असलेलं जे एक विनोदी शैलीचं खुबी जी आहे, ही तुम्हाला माहिती होती? म्हणजे हा असा मिस्किल माणूस नाही, आधी माहिती नव्हतं.
पण हळूहळू मग सवय होत गेली. त्यामुळे घरात मुलींबरोबर असताना सुद्धा हे बोलताना असंच बोलायचे हसत. म्हणजे त्याच्यात नक्की कुणासाठी काय बोलतात हेच तेव्हा कळायचं म्हणजे नाही. एकदा तर मी काय म्हणलं माहितीये, माझी बायको आहेस म्हणून माफ करतो, दुसऱ्या कुणाची असती तर काय केलं असतं. असं चालू असतं. बरोबर. काका, रात्री पण- 11-12 पर्यंत भांडणं चालतात आमची. पण काका, हे कुठून आलं हे असे मिश्किल असणारे शब्द? बरोबर गोड 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 किंवा विनोदी अंगाने बोलून बरोबर ते दुःख पटकन हे खरं सोडवायचं. आपोआप असं. मला एक ती आठवणी नावाची एक कविता होती. खरं आमच्या शंकर वैद्य सरांना ती खूप आवडायची आणि अनुष्ठुप मासिकात ती खरं तर छापून आली होती. तर ती एक कविता मला वाचावी असं वाटते, सांगतो. तर ती आठवणी नावाची जी कविता आहे ना, बरं का, ती मी जरा या निमित्तानं वाचतो. मी इथे आठवणी. मार्गशीर्षात थंडीला पाय फुटू लागायचे, वा. तेव्हा मलम चोळताना तू तळपायांशीच बोलत राहायचीस. अरे वा. मलम पोळताना तू तळपायांशीच बोलत राहायचीस. पोळीचा जळका भाग मी हाताने बाजूस ठेवताना तू म्हणायचीस, पापुद्र्याला तीट लावली ना की कोणाची दृष्ट लागत नाही. क्या बात आहे. पापुद्र्याला तीट लावली ना कोणाची दृष्ट लागत नाही. आणि मग फुगलेल्या पोळीसारखी व्हायचीस, फुगलेल्या पोळीसारखी व्हायचीस. उत्तर रात्री ओठांना कच्ची पपई पिक्की पपई, कच्ची पपई पिक्की पपई म्हणायला सांगून आपण केव्हा पिक्क्या पोकईमध्ये झोपी जायचो ते ओठांनाही कळायचं नाही, ओठांनाही कळायचं नाही. तुला मिलीमीटर मधला पाऊस अगदीच फालतूक वाटायचा, मिलीमीटर मधला पाऊस अगदीच फालतूक वाटायचा. पागोळीच्या खाली बादल्या भरभरून वाहिल्या की मगच तू पावसाला हो म्हणायचीस, मगच तू पावसाला हो म्हणायचीस. जणू लहानपणी तुला कोणी वेधशाळेतच घातले होते, लहानपणी तुला कोणी वेधशाळेतच घातले होते. मी खूप चावून चावून खायचो एक एक घास आणि तू मात्र एकदमच घास गिळायचीस. माझ्या दाताखाली खडा आल्यावर म्हणायचीस, सगळ्याची सवय पाहिजे. मग मी पडलेल्या दाताचा तुकडा आणि खड्याचा लपंडाव तोंडातल्या तोंडात पाहत राहायचो. तू म्हणायचीस, एखाद दिवशी जगात खरंच काही घडलं नाही तर हे लोक बातम्या कुठून देतील, दूरचित्रवाणीवाले बातम्या कुठून देतील. आणि बातम्यांच्या वेळी तुला गीतांचा कार्यक्रम लागेलचं वाटत राहायचं. सुरुवातीला आपण पेठेतून खरेदीला जाताना मी तुझ्याच आकाराच्या बाईबरोबर नकळत चालत गेलो. आणि हे आता घडलेलं आहे, हे सांगेल तुम्हाला सांगतो. सांग ना. आम्ही एकदा बाजारात गेलो होतो आणि सगळं खरेदी वगैरे केली. लग्न झाल्या एक पहिले 15 दिवसानंतरच असेल. आणि सगळं झाल्यावर हे पुढे गेले. त्यांना वाटलं मीच त्यांच्या बरोबर आहे, मी मागे होते. दुसरी बाई आणि दुसरीच बाई ह्यांच्या बरोबर चालत होती. आणि ह्यांना वाटलं मी म्हणून हे पण व्यवस्थित, मी आपली मागे उभं राहून दोघांना बघत होते की आता हे काय करतायत. अरे बाप रे. थोड्या वेळाने त्यांनी असं बघितलं तेव्हा त्यांना कळलं की ही वेगळीच बाई आहे. मार खाल्ला असता मी. थांबून मग मी मागे बघितलं तर मी उभी होते. पण बरेचदा असं होतं, आम्ही बाजारात जेव्हा जातो ना तर हे पुढे जातात, मी मागे राहते. मी कुठल्या तरी दुकानात जाते, त्यांना वाटतं मी अजून पुढच्या दुकानात आहे म्हणून ते तिथे जातात आणि मी मागे. एकदा तर मी येतो असं सांगून ते जे गेले ते मी जवळजवळ अर्धा तास तिथेच उभी होते. शेवटी कंटाळून मी घरी गेले. या धांदरटपणाचा तुम्हाला राग नाही येत? कधीतरी येतो, आता काय करणार, समजा आला राग तर घर. पण ती बाई चालत असताना तुम्हाला नाही राग आला? हे काय एवढं आला ना. मी सांगितलं की एवढंही कळू नये की आपल्या बरोबर कोण चालतंय. दोन्ही बायकांकडून मार खायची भीती ना, तिच्याकडून आणि हिच्याकडून. पुढे सुरुवातीला आपण पेठेतून खरेदीला जाताना मी तुझ्याच आकाराच्या बाईबरोबर नकळत चालत गेलो तेव्हा किती वेंधळे आहात म्हणालीस, आता म्हणशील. आणि मग एकदा पारिजातकाचे झाड गदगदा हलवताना, किती नाजूक गोष्ट. म्हणजे बाजीरावाचं कसं, बाजीराव मस्तानी की ते मस्तानीच्या बाबतीत गळ्यातून असं ते सगळं रस दिसायचा, असं लाल गळा दिसायचा. ती सौंदर्याची सोडली डायरेक्ट नायगावकरांच्या घरात. एकदा पारिजातकाचे झाड
गदगदा हलवताना एक फूल तुझ्या कपाळावर पडलं आणि त्याचं स्टेंगूळ झालं. आणि त्याचं स्टेंगूळ झालं असं डॉक्टरना सांगितल्यावर ते किती सिरियसली हसले म्हणून सांगू, किती सिरियसली हसले म्हणून सांगू. 2 मुंग्या रस्त्यातून जाताना साखरेचा पडलेला दाणा न खाताच पहिली मुंगी का निघून जाते, या कोड्याचं उत्तर पाहुण्यांनी तिला डायबिटीस असतो असं दिलं की आपण किती किती हसायचो, किती किती हसायचो. कारण कोड्यातलं पहिल्या मुंगीच्या आईनं रस्त्यात पडलेलं काही खात जाऊ नकोस, हे गुपित फक्त तुला मला आणि पहिल्या मुंगीलाच माहीत असायचं. पहिल्या मुंगीलाच माहीत असायचं. आता नंतर नंतर मला स्वप्ने पडू लागली आणि मग आपण म्हणजे गरम सोड्यात भिजवलेलं धुणं आहोत, गरम सोड्यात भिजवलेलं धुणं आहोत असं वाटायचं. आणि तू डोक्याने आपटून खळबळून माझा घट्ट पिळा तारेवर अलगद वाळत घालतेस वाटायचं. आणि मी पंख्याच्या तालावर वाळत डुलत राहतोय असा भास व्हायचा एक. पण मी हे स्वप्न तुला कधीच सांगितले नाही, कधीच सांगितली नाही. आता दुधाच्या रिकाम्या पिशव्या मोजून ठेवून तू रिकाम्या बाटल्या डबे वगैरे बाजूला काढून ठेवतेस तेव्हा तू एकदा तरी लहान होऊन डबा ऐसपैस म्हणावेस, डबा ऐसपैस म्हणावेस. मला वाटतं शोभनाताई 47 वर्षांच्या लग्नाचा संपूर्ण सार आणि हे वर्णन म्हणजे ही सुंदर कविता होती. पण तुम्ही जेव्हा लग्न केलं त्यावेळेला तुम्ही उखाणा कुठला घेतला आठवतोय का? लग्नाच्या वेळेला माहिती होतं हा कवी आहे किंवा अशा पद्धती इतके असतील मोठे असं वाटलं नव्हतं वाटलं कवी आहे. मग कवी म्हणजे काय असं तेव्हा एवढी प्रतिष्ठा आपल्या नवऱ्याकडे आहे किंवा त्याला मिळेल असं वाटलं. पण तुम्ही कुठला उखाणा घेतला आठवतोय? किंवा 75ला कुठला घेतला? नाही 75ला कारण ते लंडनमध्ये कुणालाच कळायला हे नव्हतं. पण तेव्हा मला वाटतं मी हिमालयावर होत्या बर्फाच्या राशी अशोकरावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी. किती छान. म्हणजे त्या काळात ते असे जुने सगळे असायचे. बरोबर. शोभनाताई, या निमित्तानं मला असं विचारायचं की इतक्या मोठ्या घरात तुम्ही जन्म घेतला, तिथे सगळे नोकर चाकर होते, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठलंही काम करायची सवय नाही, अशा पद्धतीने नायगावकरांच्या घरामध्ये गेलात. हे लग्न म्हणजे काय असतं, कसं ॲडजस्ट केलं सगळं? मग तुम्ही नोकरी करत होता, 2 मुली झाल्या, सर व्यस्त होते, एका बाजूला त्यांचे कवितांचे कार्यक्रम सुरू झाले, कसं हे सगळं मॅनेज केलं? पहिल्यांदा आम्ही जवळजवळ 1 वर्षभर मी बोरिवलीला होते. पण हळूहळू नंतर चेंबूरला म्हणजे खूपच लांब पडायची शाळा. मग आमच्या वडिलांच्या इथे एक जागा खाली झाली. वडिलांनी विचारलं, आमच्याकडे एक जागा आहे तर तुम्ही येता का? वाडीमध्ये, आमच्याच वाडीत. ते आम्ही तिथे आलो. मग तिथे आल्यामुळे मला जरा सोपं पडलं जायला. कारण सकाळी काय मी 7ला वगैरे घर सोडलं, शाळा 10 मिनिटावर होती मला. आणि मग माझी आई, माझी बहीण, माझे भाऊ बाजूलाच राहायचे. त्यामुळे मी शाळेत गेले की माझी आई येऊन बसायची, मुलींना बघायची, बहीण मुलींना बघायची. आणि घरातले 8ला वगैरे जायचे ऑफिसला, बँकेत 8:30-9ला. त्यामुळे अर्ध स्वयंपाक करायचा, अर्धा आल्यावर करायचा 1-1:30 वाजता. त्यामुळे ते ॲडजस्ट करत करत ती सवय झाली. मग मुली लहानाच्या मोठ्या कधी झाल्या हे कळलंच नाही मला. काकांनी पण खूप साथ दिलेली. हिच्या आईचा हिच्यावर विश्वास नव्हता. म्हणजे ती वरती मी जाताना त्या पहिल्या मजल्यावर तिथं खिडकीशी उभी असायची आणि मी ऑफिसला लंच टाईममध्ये आल्यानंतर परत जाताना म्हणायची, अशोकराव जेवलं का? जेवलात का? म्हणजे या बाईनं मला जेवायला घातलं की नाही. हे 30-40 वर्ष जरी झाले, 31 वर्ष झाली ना, तरी तिला विश्वास नव्हता या बाईनं जेवायला घातलं असेल की नाही. काका, तुम्ही काय हुंडा वगैरे मागितला नाही म्हणे? अजिबात नाही. ते मात्र काही अगदी अजिबात काही त्या काळात, म्हणजे आता त्याला इतकी वर्ष झाली, पण त्या काळात साधारण प्रथा होती, अमुक मागा तमुक मागा. म्हणजे सहजपणे मागितला तर सहजपणे दिला जायचा म्हणूनच विचारते. पण नाही बा, असं आमची एक हे असं आपलं जे काय आहे त्याच्यात ते कशाला घ्यायचं कुणाकडनं काय असं, म्हणजे असं तर नाही बा, नाही घ्यायचं. पण काकू, तुमच्या घरामध्ये चाललं असतं त्यांनी मागितलं असता तर? नसता चालला. नसता तुम्हाला? पण मला नसता चालला. आणि वडिलांना? वडील पण वडिलांचं सांगू नाही शकत. पण तसे तेही हुंडाच्या विरोधातच होते. पण पर्सनली मला
नसतं चाललं, पण त्यांनी मागितलंच नाही, पण त्यांना न मागता सगळं मिळालं. हा हा पण माझी मावशी होती ना, ती म्हणाली अशक्या स्वस्तात गेला म्हणून. अच्छा, अशक्या स्वस्तात गेला. हो, हो, तुम्ही- हो ते जुन्या काळातले म्हणून म्हटलं 47 वर्षांपूर्वी अगदी सहज होतं हो, म्हणजे हो. मागणं. मग हे कधीतरी आता मला हा. म्हणतात की त्या काळात मी चांदीचा पलंग मागितला असता तरी तुझ्या वडिलांनी दिला असता. हो हो म्हटलं दिला असता लाडके जावई. हो 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 पण सोन्यासारखी पण मुलगी ते त्यांचं आणि माझं खूप दोस्ती होती. एकदम. आम्ही तासनतास गप्पा मारत बसायचो एकमेकांशी. खूप म्हणजे 32 साली तुरुंगात होते, 42 साली तुरुंगात होते. तुरुंगातल्या अनेक आठवणी किंवा अनेकांच्या अशा मोरारजी देसाई काय, बाळासाहेब खेर काय, या सगळ्या आठवणी ते सांगायचे. आणि हिच्याशी मात्र असं क्रॉस. क्रॉस होता, कारण म्हणजे दोघां का म्हणे? तापट स्वभाव ना तुम्हाला सांगतो. कुणाचं तापट? हो असं त्या काळात, आता त्या नाही. काळात होतं, आता नाही. शांत झाले मी. कारण ते पुन्हा फिजिकल टीचर ना. हा. म्हणजे आणि मला केवढी भीती असेल. काकी तुम्ही कबड्डी, खो बास्केटबॉल, खो, बास्केटबॉल नॅशनल प्लेअर. काय सांगताय त्या काळात? हो, मग कबड्डी. त्या काळात तुम्हाला वडिलांनी करू दिलं हे हो. सगळं? त्या हाफ पॅन्ट वगैरे घालून एका बाजूला किती प्रोग्रेसिव्ह ना. आणि ॲथलेटिक्स इव्हेंट सगळे, हाय जम्प, लॉंग जम्प, कबड्डी, खो खो, हे सगळं. त्यावेळेच्या सगळ्या सगळं. खेळाडू लग्नात होत्या ना, कोण कोण सगळ्या माझ्याबरोबर माझ्या लग्नात सगळ्या होत्या. काका तुमचं लग्नच 3 दिवस झालं म्हणे. हो. मोठे सोहळे. नाही. तेव्हा म्हणजे जेवणावर प्रतिबंध होता ना, तांदूळावर. 50च्या वर. अच्छा अच्छा. हा हा 50च्या वर एका हा, वेळेला हा, जेवण हा. द्यायचं नाही, हा. म्हणून ते 3 दिवस. म्हणजे असं अच्छा. खूप शाही स्वरूपाचं असं अंबानींसारखं लग्न नाही झालं आमचं, हा, तुम्हाला हा, हा. सांगतो. पण ती सरकारची एक मर्यादा होती अच्छा. रेशनिंगची, हा, हा, हा. त्यामुळे ते 3 दिवस डिवाइड असे केलं गेलं. लोक ही जेवायला मंडळी वा ही मंडळी ह्या. म्हणजे अर्धी वाडीत झालं, अच्छा. अर्ध हॉलमध्ये झालं, आणि प्रत्येक माझ्या शाळेतल्यांना वेगळं असं त्या पार्ट्या होत गेल्या मग सारख्या. शोभनाताई, हे इतकं सुंदर पण महिलांवर अशी टीका टिप्पणी करणाऱ्या कविता करत तुम्हाला राग नाही येत की आपल्याला बोलतायत असं वाटत नाही? मग त्यापेक्षा प्रेमाची एखादी कविता करा असं नाही सांगावं असं वाटलं कधी? नाही कधी वाटलं की पण माझा कल साधारणपणे सामाजिक कविता कडे जास्त आहे. करण्याकडे संबंध 70-72 नंतर साधारण होत गेला. त्याचं कारण मी नामदेव ढसाळ काय किंवा नारायण सुर्वे काय, नामदेव आणि मी आम्ही जीवसचे कंठस्थ मित्र होय, होय, होतो. होय. आम्ही दोघं आम्ही मुंबईत खूप त्या काळात फिरलेलो आहोत एकत्र, तुम्हाला सांगतो. म्हणजे मी नामदेवच्या घरी नवाब चाळीमध्ये त्याच्या आईच्या हातचं जेवलंय, तोही माझ्या घरी जेवलाय, तुम्हाला सांगतो. इतकी आमची दोस्ती होती. बरोबर. काका, या निमित्तानं मला असं विचारावं असं वाटतंय की उत्स्फूर्तता हा स्वभावाचा एक भाग असू शकतो, पण एखादं सुचणं असतं की ही जाणीव आहे किंवा ही आत्ताची स्थिती आहे. तुम्ही खरं तर आता युक्रेनच्या युद्धावर पण अतिशय सुंदर कविता लिहिलेली आहे. ते कसे शब्द तुम्हाला सापडत जातात? कुठे कुठे सापडतं ते असं छट करून? आता माझी धाकटी मुलगी ती लंडनला जिथे होती, तर भारतरत्न बाबासाहेब जिथे 1921 साली होते, म्हणजे बॅरिस्टर का काय, म्हणजे ते शिकायला होते तिथे. तर तो त्या रस्त्याचं नाव विचारलं तर त्यामुळे माझ्या ऑफिसच्या मागच्याच बाजूला आहे. तर आम्ही गेलो तिथे एक दिवस, आणि तो असा निळा दरवाजा, त्याच्यावर असं लिहिलेलं आंबेडकरांचं नाव वगैरे. मग तिथे बसून फोटो वगैरे काढला. आणि तिथनं मी जेव्हा घरी आलो, म्हणजे आमच्या मुलीच्या घरी स्टॅनमोरला आल्यावर एक 15-20 मिनिटात 3च ओळी लिहून झाल्या. बर. म्हणजे सुस्त कसं. प्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली. तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली. हेच म्हणजे मला असं वाटतं ना की असं पुतळ्याच्या तिथे असं हे लिहावत की काय 3 ओळी अशा. असं हे सुस्त कशात ना, हे काय आपल्या हातात नसतं. हे तुम्हाला सांगतो खरोखर, हे असं सुस्त काहीतरी बाबा. ते कुठून येतं आपल्याला नाही कळत. तर दुसऱ्या बाजूला माझे काय फादर नायगावकर, आलिया बोगासे असावे सादर, अशा पद्धतीचं इतकं गंमत. नाही ते ती आमची प्रज्ञा आहे ना, धाकटी मुलगी, तर ती म्हणते ती अशी एकदा पांघरून डोक्यावरनं घेऊन झोपली होती,
आणि मी काहीतरी आमचं चाललं होतं असं. तर ती पांघरुणातच म्हणाली, अशोक नायगावकर आमुचे फादर अलिया भोगासी असावे सादर म्हणून. तर ते हे मी जेव्हा कार्यक्रमात सांगतो ना, ती म्हणते याची रॉयल्टी या माझ्या आहेत 2 ओळी म्हणून. इतकं हे खरं आहे म्हणजे बरं का. असं काहीतरी आमच्या घरात इतका वात्रटपणा चालू असतो वा. की मोठी मुलगी एकदा असं जेवता जेवताच म्हणाली, मग बाबा या विषयावर तुमचं मत काय आहे म्हणून वगैरे. असं जेवताना हात वाळून जातात तुम्हाला सांगतो. आणि मी लोड वगैरे याला टेकून असा बसणार ना, तर मी असा बाहेर पडलो आमच्या गावठाणातनं. तर आमची मोठी मुलगी प्राची माझ्या मागून असं लोड घेऊन आली, बाबा तुम्हाला चालताना लोड मागे म्हणून. असं पहिल्या लाईट पर्यंत लोड घेऊन आली होती ती. इतका वात्रटपणा. शोभनाताई, तुमच्याकडे 2 गट आहेत. एक मुलगी तुमच्या बरोबर आहे आणि एक मुलगी त्यांच्या बरोबर आहे. आणि मग दोघांचं दोन्ही हे सोड, हे जे सगळं निरागसपणा आहे तुमच्या घरातला, हे जो मिश्किलपणा आहे, हा कसा सांभाळायचा असतो? म्हणजे कुटुंबातलं एक आनंदाचं वातावरण कसं सांभाळायचं असतं? नाही, त्याच्यासाठी एक तर दोन्ही मुली हायली क्वालिफाईड आहेत. त्यामुळे नक्की मस्करी काय किंवा सिरियसनेस काय हे त्यांना सगळं समजतं नीट. आणि जेव्हा आमच्या गप्पा चालू होतात, त्या छोटी माझ्याबरोबर आहे आणि मोठी यांच्याबरोबर असते. मग ती मोठी सांगते यांना की बाबा या दोघी आता बघा एकत्र आहेत दोघी, आपल्याला पण एकत्र राहायचंय. आणि मग ते त्याच्यातून मिश्किली चालू होत असते. मत काय, मोठी जी आहे ना ती गोड बोलून मला कामं सांगते. ओके, हां. की नुसतं असं बाबा म्हटलं की मी लगेच चटई खाली अंथरून तिथे लसूण किंवा तुमचं मिरची लसूण असं आलं वगैरे कुटून लगेच यात कुटून देण्यासाठीच ती मला सांगते, असं यांचं म्हणणं. म्हणजे असं हे मजा येते ना. काय असतं, सकाळी कामाच्या बाबतीत हे भाज्या खूप छान कापतात. म्हणजे कुठलीही भाजी दिली ना, बायकाने कापणार इतकी सुंदर भाजी हे कापतात. हो, त्याच्यावर कविता आहे की त्यांची सुंदर. भाज्या खूपच छान कापून देतात. त्यामुळे तुम्हाला कुठलंही किती मोठं जेवण करा, तयारी हे छान करून देणार. काय ना, खरं. सगळ्या भाज्या सगळ्या फक्त ठेवायचं त्यांच्या समोर, व्यवस्थित सगळ्या भाज्या कापून ठेवून देणार. थोडासा पण शेवटी चूक काढली ना एखादी की यांची डोकी भडकतात तुम्हाला. हे आता मी इथं सांगतो तुम्हाला. काका, ती कविता सांगा ना तुम्ही. इतकं ती छान वांग चिरलो आणि ती एक सुंदर कविता आहे बघा तुमची. बापरे. हा, ती आपण म्हणूया का? ती तुम्ही सादर कराल आता? ती कविता घ्यायची? बरोबर, चालेल. मला काय ती सगळ्यांनी एकदा तर एक किस्सा मी सांगते की आमचं लग्न जेव्हा जमलं तेव्हा आपण सूटचं कापड वगैरे यांना द्यायचं होतं. तर ते सिलेक्ट करायचं होतं. म्हणून मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही रिगलला जाणार होतो. तिथे दुकानं आहेत तिथे. तर ह्यांना आम्ही सांगितलं तुम्ही रिगलला या इतक्या वाजता, समजा 3 वाजता ती रिगलला या, आम्ही उभे आहोत. म्हणजे ठीक आहे. 3 वाजले ना, आम्ही तर 2:30ला जाऊन पोचलेलो. 2:30, 2:45, 3, 3:30, 4 ह्या माणसाचा पत्ताच नाही. बापरे, म्हटलं यांना कळलं की नाही नक्की कुठे यायचंय. शेवटी फोन केला तर म्हणे मी आलोय. म्हटलं कुठे उभे आहात? तर इरॉसला उभे होते ते आणि आम्ही रिगलला. मी यांना म्हटलं मी माझ्या भावाला बोलले, बाबा या माणसाची कमाल आहे, पुढे कसं होणार माझं हे दास. मी इथे उभी आणि तिसरीकडेच गेले तर काय होईल. तर अशी सगळी बऱ्याच गमती जमती आहेत की असं हे करून. हे कशात होतं काका? तुम्ही विसरबोळे आहात का नीट ऐकत नाही? असं डोक्यात तिसराच विषय असतो कवितांचा, तिसराच विषय चालू असतो. मी जेव्हा लोकांशी बोलतो वगैरे ना, तेव्हा माझ्या डोक्यात मी बँकेमध्ये 31 वर्ष सर्व्हिस केली ना, मी परमेश्वराला का मानतो? तर आमच्यासारखा डोक्यात तिसऱ्याच गोष्टी असलेल्या माणसाची 31 म्हणजे आता बँकेत म्हणजे पैशाचे व्यवहार, चेक डेबिट करणं, क्रेडिट करणं, अमुक सगळं. तर ते इतकं विनासायास कुठलंही काही चूक न होता किंवा असं न होता हे झालं. नाही तर बँकेत एखादी चूक झाली गेलाच ना तो, याच्या अकाउंटचं त्याच्या अकाउंटला गेलं, असं होऊ शकतं. पण असं काही झालं नाही. म्हणून मी परमेश्वरावर माझा नितांत विश्वास आहे, श्रद्धा आहे. तो बघा का, आता एखादे छान कुठली
कविता म्हणून दाखवाल? मगाशी मी भाज्यांची? सांगितलेली का तुमची आवडीची तीच कोणती? कविता घ्यायची. हो चालेल. अच्छा. कारण ती इतक्या लोकांनी इतक्या वेळा ऐकली आहे ना मग खरं. तुमच्या नाही आवडीची नाही असं नाही, मी घेतो ती, माझा नाही, काही प्रश्न कसंही, नाही. काही हां, हरकत नाही. अगदी. तर खरं तर या सगळ्या याच्यामधनं पण एक प्रेम कविता पण लिहिली हो आहे. चालेल चालेल. खरं बरं तर का? हां. आमचे ह्या आमची ही म्हणजे खरं तर प्रेमाची गोष्ट आहे, त्यामुळे प्रेमावरच ढगांच्या अशा गच्च गर्दीत ओल्या हां. खुळी वेधशाळा खुणावे मला, कधीचा तुझ्या आत दडलाय मान्सून, उचल निग हा बांध तोडू आता, तहान्या मृगाच्या नशिबात आर्द्रा, इथे अन तिथे ओल सर्वत्रही, तुला पाहुनी वीज चमकून जाते, फुटे हास्य गाली नभाच्या आता, पुराची भीती वाटते ना नदीला, तिला पात्र मस्ती करू दे जरा, हवेने इथे माड बेभान झाला, झुले झावळ्यातून झपताल हा, नकारे नका आडवू हा प्रवाहो, करा मोकळी सर्व धरणे आता, मळीला मनातून हे गोड वाटे, फुटे हास्य गाला वरी कोवळ्या, जरा सळसळू द्यात पिंपळ वडांना, करू द्यात आंघोळ उघड्यावरी, शिरू दे जरा जन्मरंध्रात पाणी, आली ईश्वरी ओल ही अंगणी, कधी एकदाचे विजेने भिजावे, असे आज वाटे पुन्हा एकदा, तुझ्या कुंभराशी तला मी न होऊन, पाण्यात प्यावे तुला एकदा, तुला पाहणे पोहणे होत जावे, तुला पाहणे पोहणे होत जावे, उरातून वर्षाव होतो आता, आता थुई थुई नाचतो मोर माझा, पिसे लागलेला पिसारा जसा, पिसे लागलेला क्या बात आहे. पिसारा वा, वा, जसा, वा, वा. असं काहीतरी प्रेमकविता एखादी. काकी पण तुम्हाला मी या अंगानं फारसा गेलो नाही बरं का. माझं 70-80च्या दशकानंतर की ही सगळी नारायण सुर्वे वगैरे या सगळ्या मंडळींचा असा प्रभाव म्हटलं ना, माझं जास्त वळण हे सामाजिक कवितेकडेच कडेच आहे. राहिलं तुम्हाला. काकी ज्या वेळेला ह्यांचे कार्यक्रम सुरू झाले, यांची प्रसिद्धी वाढायला लागली आणि कवी म्हणून ते एस्टॅब्लिश झाले, हास्यकवी म्हणून त्यांनी खूप नाव कमावलं, लोक सह्या घ्यायला लागले, बायका आसपास घुटमळायला लागल्या. हा आनंद तुम्ही कसा घेतला? तुम्हाला काय काय वाटायला लागलं की अरे वेगळंच काहीतरी? म्हणजे आपल्या असं ध्यानी मनी पण नाही हो ना, की या माणसाला एवढी प्रसिद्धी मिळेल आणि या माणसाला की इतके म्हणजे आज जगप्रसिद्धच आहेत ते. अरे प्रश्नच नाही. त्यामुळे मी कुठेही त्यांच्याबरोबर गेले तर ते मग शेवटी माझ्याबरोबर नसतातच, हो. त्या घोळक्यात असतात ज्यांच्या पुढे 20-25 बायका आणि मध्ये असतात. मी लांबून सगळी मजा बघत असते, आनंद घेत असते. कशा सह्या घेतात रस्त्यात, हो. तरुण मुली तर सांगतात काका हातावर सही द्या. काका काय मी यांना म्हटलं अहो हातावर सही, मी तिला सांगते अगं घरी गेल्यावर हात धुतलास तर जाणार ती, हो. त्याच्या एखादा वही काहीतरी कागद त्याच्यावर सही घे ना, म्हणजे तुझ्याकडे ती राहील. पण इतके त्यांचे सगळे तरुण खूपच आहेत. हो हो म्हणजे त्यांच्या प्रेमात पडलेली हो. मुलं काय मुली, इव्हन बायका. एकदा तर बस स्टॉप का टॅक्सीत बसत होतो आम्ही, ते एक माणूस धावत आला, म्हणे काका प्लीज प्लीज माझ्याबरोबर एक फोटो काढा ना, माझी मिसेस तुमची फॅन आहे. ते बोलले तुमची मिसेस पण फोटो तुमच्या नाही बोरीबंदर स्टेशनामध्ये तो माणूस धावत आला. मी दाखवीन संध्याकाळी. म्हणे की हे बघ मला भेटले नायगावकर. बापरे, आणि तो म्हणाला माझी बायको तुमची फॅन आहे, तिच्याशी बोला म्हणून वगैरे. लावला फोन. वा 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 वा. आणि आता अलीकडे याच्यात विमानतळात म्हणजे आत शिरल्यावर एक माणूस अक्षरशः पाया पडला माझ्या, तर बघायला लागला. तो म्हणे कुठल्या आमच्या चिंचवडच्या एका कंपनीचा तो डायरेक्टर, मोठ्या कंपनीचा. आता आणि म्हणे काय, तर म्हणे मी 2-3दा CHIला नापास झालो, आणि जेव्हा नापास व्हायचो ना तेव्हा तुमची ती कॅसेट मी ऐकायचो. मग मला असं खूप असं आनंद व्हायचा आणि पुन्हा एनर्जी मिळायची काहीतरी. तो पाया पडला, जर्मनीला चालला होता तो. अरे किती छान, मजा येते. हो ना. अशी काही माणसं भेटतात आपल्या शब्दांनी इतकी आणि ताकद जगभर मिळते. भेटतात हे. वा 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 वा. काका तुम्ही काहीतरी काढलं आता मोबाईल मी ती एक दाद नावाची दिवाळीतली कविता काढलेली आहे. काकी या सगळ्याकडे अत्यंत सकारात्मकपणे बघतायत ना, ह्याचाच मला आनंद आहे. नाही तर कसली कविता कसलं काय असं त्यांच्या मनात नाहीये, त्या आनंद घेतात याचा आम्हाला खूप
कविता जेव्हा लिहितात हा तेव्हा पहिले आम्हाला ऐकवतात. हा. म्हणजे आम्ही पहिले प्रेक्षक त्यांचे आहोत. त्यांच्या चुकाही दाखवतो आम्ही. बर, त्या चुकांकडे मी येते. त्याच्या आधी काका तुम्ही ती म्हणून दाखवा. म्हणजे मध्ये करोनाच्या काळामध्ये काही दिवाळी अशी नव्हती. हो काही हो. तर खूप तर त्याच्यानंतर मी ही कविता लिहिलेली दाद नावाची. जळमटे दूर करत 2 वर्षांनी दिवाळी येते म्हणताना तिने उजळवून घेतली निरांजने. नव्याने तेलवात करत धन्या जिऱ्याचा तेला तुपाचा रवा बेसनाचा अंदाज घेतला. पातळ पोह्यांना पातळावर अलगद पसरवून उन्हे देताना संसाराला अशी किती उन्हे द्यायची, संसाराला अशी किती उन्हे द्यायची असा विचार तिच्या मनात. त्याने सालाबाद प्रमाणे चकलीच्या भाजणीचा गोळा मळून दिला खरा, पण आता एवढे तळण उभ्याने म्हणताना क्षणभर तिच्या अंगावर काटा उभा राहिला. दुधाचा अलगद हात घेत रवा मैद्याच्या गोळ्यावर घाव घालताना ती एकजीव होत गेली. ती लाटत गेली आयुष्याला, भरत गेली सारण निगुतीने कातण फिरवीत ती पदर खोचून सज्ज उभी धगीशी. चिरोट्याचे पदर अलगद मोकळे होत आहेत बघत. साखर पेरते चिमूटभर नेवताना इथून तिथून भाजलेल्या बेसनाचा वास पसरलाय घरभर. रात्र होता होता नेवल्यावर डबे भरता भरता तिनं समाधानाने झाकणं लावली आणि चकलीचा तुकडा कुरकुरीत तोंडातल्या तोंडात अलगद विरघळला. तेव्हा डोळे मिटून तिने निश्वास टाकला आणि दाद दिली जमल्याची. आई ग किती छान. ते असं आम्ही मदत करतो. म्हणजे आता गेली अनेक वर्ष. आता लंडनला देखील चकल्यांचं पीठ सगळं यावेळेला सगळं मी मळून दिलं. असं जवळजवळ 20. खऱ्या अर्थाने सहजीवन म्हणजे काय याचा अर्थ म्हणजे तुमची जोडी आहे. पण काकी तुम्ही काय चुका काढता? म्हणजे तुम्ही स्वतः शिक्षिका, त्यामुळे तुम्हाला मराठी एखादी ओळ कुठेतरी खटकते किंवा शब्द ते असं नाही की हे शब्द हा इथे बरोबर नाही. तेव्हा थोडा वाद होतो. मी म्हटलं परत एकदा वाचा मोठ्यानी, म्हणजे तुम्हाला कळेल कुठे खटकतं ते. पण मग नंतर त्यांना पटतं. कारण आमच्या मुलींचंही तेच मत होतं की बाबा हा शब्द खटकतो इथे. त्या दोघी इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्यात, पण मराठी दोघींचंही उत्तमच आहे. त्यामुळे काका हे सगळं करत असताना एखाद्या चित्रपटातलं गीत लिहावं, त्याला कोणीतरी उत्तम गायकाने गावं, उत्तम संगीतकाराने संगीत द्यावं आणि पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचं दार खुलं व्हावं, असं नाही वाटलं तुम्हाला कधी? खरं तर 70च्या दशकात बोरकर काय किंवा पाडगावकर या सगळ्यांचा एक प्रभाव खूप होता. हो. आणि त्या काळात तशा प्रकारची काही गीतरचना देखील मी केली होती. म्हणजे पण ते तेवढ्या पुरतंच होतं की काय. म्हणजे आता आश्चर्य वाटेल, मी साश्रू नयन भर क्षणाक्षणाला कुसुमगंध घट भरते, मी अवचित मृगया स्वप्न बनातून वाट वाकडी पळते, मी सचैल शिंपित पदघुंगुर रव लज्जित मनी मोहरते. अशा प्रकारच्या ओळी त्या काळामध्ये मी लिहिलेल्या खरं सांगतो. पण ते नंतर सगळा माझा प्रवाहच असा बदलत गेला की काय. आणि नाही वाटत असं बरं का. याच्यामध्ये सामाजिक आशय जो आहे, म्हणजे आता जसं त्या युक्रेन आणि याच्या संदर्भातलं, मला ह्या कविता खूप अशा खूप सामाजिक याच्यावरती व्यक्त होणं. हो. आणि तुम्ही गीतकार म्हणून नसाल, पण त्याच्याही पेक्षा आज रसिकांना इतका आनंद देता आणि इतके तुमचा फॅन फॉलोईंग आहे, मला वाटतं ते नाही जमलं तरी काय हरकत नाही. पण काकी तुम्हाला नाही वाटलं लिहा की एखाद्या चित्रपटात? सांगितले मी बरेच सांगितलं. हो. पण ते नाही रमले त्याच्यात. इतकी गाणी यांना पाठ असतात, हिंदी काय हे काय बब काय. तर मला मी असं बघत बसतो, पण मला सिनेमा नाटक वगैरे, कारण आम्ही पिक्चरला जरी गेलो ना तरी मराठी किंवा असं किंवा नाटक, पण इतकी आवड त्यांना नाहीये जेवढी मला आहे पिक्चर. किंवा मी पूर्वी मॅटिनी वगैरे खूप बघितले किंवा सगळे. ते मला म्हणतात एवढी तुमच्या तोंडावर हिंदी गाणी कशी काय असतात. म्हटलं इतका रेडिओ ऐकला त्या काळात, बिना का गीत मला वगैरे,
आणि ते दिवस वेगळे होते ना कॉलेजचे. आणि मॅटिनी बघण्यातच आमचं लाईफ सगळं गेलेलं आहे त्या काकी तुम्हाला काळात. कुठली गाणी आवडतात? कुठलं सगळी गाणं जुनी. म्हणाल तुम्ही आज? मला गाणी, माझा आवाज नाहीये. नाही, गाणं नाही म्हणतात. आम्ही- काकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादं गाणं म्हणा, कारण एवढी गाणी तुम्हाला पाठ आहेत. एवढं काका म्हणाले गाणी एवढी तोंडावर आहेत. आहेत, पण मला गाण्याच्या ह्याच्यातलं म्हणायला हे नाहीये. तो प्रांत आपला नाही. प्रांत नाही. आम्हाला खेळायला सांगा, आम्ही खेळू. कबड्डी, खो खो, बास्केटबॉल काही सांगा, आम्ही खेळू. पण गाणी कॉमन मध्ये म्हणाल तेव्हा आम्ही नक्की जरूर म्हणत असतो. बरोबर, ते आपल्या गमतीचं. एरवी बाथरूम सिंगर. काकी, तुम्ही मुळात खरं तर खेळाडू म्हणून तुमचं एक वेगळं स्पिरिट आहे. ते जगण्यासाठी किती उत्तमपणे तुम्हाला प्रोत्साहन देतं. खूप. हो, म्हणजे कसं एक सोशल होतं ना लाईफ माणसाचं. म्हणजे आपण आपल्यात कुढत नाही बसत. सगळे आपल्या फ्रेंड सर्कल खूप असतं. आजूबाजूची माणसं, म्हणजे एखादा बोलला नाही तरी मनात एवढं धरलं नाही जात की हा माझ्याशी बोलत नाही. असं लक्षातच नसतं की हा अरे आपल्याशी हा बोलत नाही वगैरे. आम्ही कुणाशी बोलतो. रस्त्यातून जाताना 10 लोक भेटतात, अरे कशी आहेस, काय, म्हणजे हात करणार आम्ही. बाकी असा स्वच्छंद, मुक्त, तसा भान नसणारा, नंतर तरी निरागस आहे, मिश्किल आहे, अशा कवी मनाच्या नवऱ्याला सांभाळणं किती सोपं आहे, किती अवघड आहे? तसं अवघडच आहे. अवघडच आहे. सिंधुताई सपकाळ काय म्हणाले? हो, हा. त्या भेटल्या एकदा मला सिंधुताई. कार्यक्रमात. सिंधुताई अरे म्हणे, मिठीच मारली तिला, पहिली मिठीच मारली आणि म्हणे कशी काय याला सांभाळतेस? वादळ. किती अवघड आहे म्हणे याला सांभाळणं. म्हणजे तुला अगदी सगळा हेच आहे म्हणे, 100% अगदी तुला मार्केट म्हणे या माणसाला सांभाळणं. हो, रिगलला बोलवलं तर इरॉसला थांबणारा माणूस म्हणजे जरा कठीणच नाही का काका? पण तरी सुद्धा हे आयुष्य अवघड असलं तरी तुमच्या कवितांनी, शब्दांनी मात्र ते सोपं केलेलं आहे. आणि म्हणूनच 75 वर्षांची सुंदर अशी आमची शोभनाताई आज इथे बसलेली आहे आणि ती अत्यंत आनंदी आणि समाधानी दिसते आहे. तर 47 वर्ष झाली आहेत, 2 वर्षांनी आपण 50शी साजरी करायची आहे. तर काका, मला वाटतं आता लग्न, विवाह आणि सहजीवन याचा सुंदर आनंद तुम्ही आम्हाला तुमच्या या सगळ्या प्रेमाच्या गोष्टीतून दिलाय. पण जाता जाता मात्र सुंदर अशी एक कविता आम्हाला ऐकवा आणि तुमच्या निरोगी आयुष्यासाठी मनपूर्वक आधी मी शुभेच्छा देते आणि तुमच्या कवितेवरच आपण कार्यक्रम थांबूया. खूपच सगळीकडे म्हटलेली कविता आहे खरं ही. सगळ्या याच्यावरती जगभर सगळीकडे म्हटली. अगदी बुरन महाराष्ट्र BMM च्या कन्व्हेन्शन पासून अनेक ठिकाणी, लंडनच्या महाराष्ट्र मंडळ किंवा देशभर काय. पण मी असं नेहमी म्हणतो, म्हणजे अर्थात हे आता वेगळं रूप, महिलांच्या गौरवपर जरी अनेक कविता लिहिल्या असल्या तरी महिलांचं खरं स्वरूप काय आहे ते मी या कवितेत मांडलेलं आहे. म्हणजे आपण हळुवार किंवा असं तरल वगैरे सगळं म्हणतो, पण मी जेव्हा व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि घरात जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मला खरं स्वरूप ध्यानात आलं की महिलांइतकं क्रूर या जगात काही नाही. खरंच सांगतो, कारण आमच्याकडे काय एक बॉलपेन आहे हो. महिलांकडे झारा, उलटणं, लाटणं, पळी, केवढी आयुध आहेत तुम्हाला सांगतो. आणि त्या महिलांच्या याच्यावरती मी ज्या आधी ज्या कविता लिहिल्या त्या मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता होत्या. आणि खरंच स्वरूप मांडणारी ही कविता आहे. महिला ही कविता लिहूच शकत नाहीत, त्यासाठी हळवार हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो. गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. कसं ते प्लॅस्टिक सर्जरीला काढतात तसं ते साल असं त्वचा सगळी ओरबाडून काढतायत असं वाटतं. म्हणजे आम्ही बाजारात जातो दुधी हलव्यासाठी, एखादा कावळा दुधी भोपळा हवा आहे, आम्ही हळवार हात फिरवतो त्याच्यावरनं, बारीक लव असते त्याच्यावर. महिला बघा त्या देठाशी नख खुपसून बघतात, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होतीये, शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय, हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं जरा तुम्हाला सांग. आणि तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुम्हालाही भरून येईल 5-6 दिवसांनी. तडतडते मोहरी, हा अखेरचा फडफडाट, कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात, एवढं त्या
चिवड्यासाठी तेल टाकतात फोडणीत, त्यात बचकभर एवढा कढीपत्ता टाकतात, तो फडफड फडफड फड फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं आम्हाला. आणि ही बाई त्या बाईला म्हणते, काय छान तापलाय घाणा म्हणून. कसल्या समानतेच्या गोष्टी करता. तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं. पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्व हारा बनली आहे कोय, वरवंट्याखाली चिरडते मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. किती क्रूर गोष्टी आहेत बघा. वेलदोड्याच्या डोक्यात फडक्याने गळा ओळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय. चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू, लाही लाही होते मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत दिवसा ढवळ्या. मक्याच्या कणसाला दिले विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जात आहे जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय युगानुयुगे, काय चाललंय. पण ही कविता ऐकल्यानंतर अनेक महिलांना असं वाटतं की नायगावकर, की या कवितेच्या द्वारे तुम्ही आम्हाला उजेड दाखवलात. आम्ही हजारो वर्ष अज्ञानापोटी ही क्रूर कृत्य करत आलोत. तुमच्या कवितेनं आम्हाला उजेड दिलात. उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकणार नाही असा गैरसमज होऊ शकतो. म्हणून तमाम पुरुष वर्गाच्या वतीनं मी असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही इथून पुढेही त्या फंदात पडणार नाही. त्या फंदात पडणार नाही. काका, खूप मजा आली. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि ताई तुम्हालाही मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.